नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। सुट्टीच्या दिवशी एकदम परफेक्ट असा नाश्ता। चपाती आणि भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर असा अंडा भुर्जी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर त्यासाठी आपण घेणार आहोत 2 कांदे आणि टोमॅटो। याला असं व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचे आहे। आपलं हे बारीक कट करून घेणार आहोत। टोमॅटो हे असाच बारीक कट करून घेऊया। टोमॅटो आणि कांदा आपला हा व्यवस्थितपणे बारीक झालेला आहे। एका पॅन मध्ये आता आपण तेल टाकूया। 3 ते 4 चम्मच तेल टाकून घ्या। हे थोडंसं गरम झालं की आपण फोडणीसाठी यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी ही थोडी तडतडली की यामध्ये आपण जिरे टाकूया। जिऱ्यालाही थोडंसं तडतडू द्या। आता यामध्ये आपण बारीक कट केलेला लसूण टाकूया। यालाही थोडंसं तळून घ्या। आपली फोडणी अशी मस्त तळलेली आहे। यामध्ये आपण आता हा बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया आणि यावर थोडासा कढीपत्ता टाका। मी मागूनच टाकलेला आहे। अगोदर तेलामध्ये टाकला तर तो जास्त तेलामध्ये तेल उडतं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। हा लालसर झालेला आहे। आपल्याला लालसर होईपर्यंतच तळून घ्यायचा आहे। तर यामध्ये आता हा टोमॅटो कट केलेला टाकून घेऊया। यालाही थोडंसं मिक्स करून घ्या आणि यावरती आता आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटभर शिजून घेऊया। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आपण बघूया आपला कांदा आणि टोमॅटो मस्त शिजलेला आहे। याला थोडंसं आपण हलवून घेऊया। यामध्ये आता आपण मसाले टाकूया। लाल मिर्च पावडर, चिकन मसाला, धने पावडर, हळदी पावडर। याला काय जास्त मसाल्याची गरज नाहीये। तुम्ही मिरचीचीही बनवू शकता। याला आपण हलवून घेऊया। मसाल्याला पूर्णपणे हे एकजीव करून घ्या। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्या। ह्या मिठालाही थोडंसं हलवून घ्या। आपलं हलवून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये आता आपण ही अंडी टाकून घेऊया। एक एक करून अंडी एक एक साईडला टाकून घ्या। 4 ते 5 अंडी टाकलेली आहेत। तुम्हाला जशी हवी आहे जास्त कमी तर तुम्ही टाकू शकता। हे अंडे टाकून झालेले आहेत। आता याला 1 मिनिटभर असंच ठेवूया। हे थोडंसं खालून शिजलं की आपण याला हलवूया। आता याला हलवून घेऊया म्हणजे पूर्णपणे हे दोन्ही साइडने शिजलं जाईल। याच पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे कंटिन्यूली। तुम्ही बघू शकता भुर्जी ही आपली तयार आहे। पूर्णपणे मस्त अशी झालेली आहे। तर यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया। कंटाळा आला असेल तर अशी झटपट अंडा भुर्जी बनवा। चपाती आणि भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो तर मुलं हे आवडीने खातात। तर एका पॅन मध्ये आपण बटर टाकूया आणि याला थोडंसं मेल्ट होऊ द्या। मेल्ट झालं की आपण यामध्ये हे ब्रेड भाजून घेऊया। पूर्ण हा बटर ब्रेडला लावून घ्या। दोन्ही साइडने लावून घ्या। याला अलटी पलटी करून मस्त असं खरपूस भाजून घ्या। आपण दोन्ही साइडने भाजणार आहोत। आपले ब्रेड हे भाजून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता खरपूस असे भाजलेले आहेत। असेच आपल्याला भाजायचे आहेत। हा सुट्टीच्या दिवशी झटपट अंडा भुर्जी आणि ब्रेडचा नाश्ता
तयार आहे। तुम्ही बघू शकता झणझणीत अशी अंडा भुर्जी तयार आहे। आपण आता याला सर्व करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।